नमस्कार, दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण बनवणार आहोत मस्त बेसन पिठाचे मऊसूत दाणेदार असे बेसन पिठाचे लाडू। तर आज आपण इथं बेसनाचे लाडू करणार आहोत। तर त्याच्यासाठी घेतले मी इथं अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे। इथं घेतली मी 400 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि 200 ग्रॅम तूप घेतलेलं आहे। तर आपण बेसन आता भाजून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी इथं मोठी मस्त जाड बुडायची कढई घेतलेली आहे। मोकळी अशी मोठीच कढई घ्यायची, पीठ याच्यात छान भाजलं जातं। तर आपण आता बेसन भाजण्यासाठी याच्यात आपण आता तूप घालणार आहोत। तूप थोडं थोडंच घालायचं आहे। मी इथं अर्ध तूप घालून घेणार आहे आणि अर्ध लागेल तेव्हा आपण याच्यात थोडं थोडं घालणार आहोत। तर आपण याच्यात आता हे सर्व तूप घालून घेणार आहोत। हे मस्त तूप मी चाळून घेतलेलं आहे। याला कमी गॅसवर मस्त भाजून घ्यायचं आहे। वेळ लागणार आहे भाजायला, म्हणून कोणत्याही प्रकारची घाई न करता एकदम निगुतीने भाजायचं आहे। जर लाडू आपल्याला मस्त रवाळ आणि जराही टाळ्याला न चिकटणारे असे आपले छान असे मऊसूत लाडू होणार आहे, पेढ्यापेक्षाही भारी। तुम्ही बघू शकता आता तूप आपलं मस्त पीठ आता भाजतंय। आपण मंद गॅसवर भाजतोय। कुठं कुठं तुम्हाला या बारीक गिठुडाई दिसत असतील, पण त्या हळूहळू गिठुडाई कमी होऊन जातील। जसं जसं आपलं पीठ भाजलं जाईल तसं तसं पीठ हलकं होतं आणि सर्व हे पिठातले गिठुडा एकजीव होईल आणि मस्त पिठाला तूपही सुटेल। आता राहिलेलं तूपही आपण थोड्या वेळाने टाकून घेणार आहोत। मस्त त्याला एकसारखं असंच भाजत राहायचंय। कोणत्याही प्रकारची घाई करू नका। आता आपण परत याच्यात तूप टाकून घेणार आहोत। मी एक घरगुती बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही जे विकतचं असतं पॅकेटवालं तेही वापरू शकता, नाहीतर मग डाळ घ्यायची, तिला मस्त उन्हात वाळवून घ्यायची आणि गिरणीवरनं थोडी रवाळ अशी दळून आणायची। आपली नेहमीच्या बेसन सारखी नाही दळायची, थोडंसं तिच्यात रवाळ टेक्स्चर होऊ द्यायचं, म्हणजे लाडू आपले टाळायला अजिबात चिकटणार नाही। माझ्या या पद्धतीने या दिवाळीला तुम्ही एकदा असे लाडू नक्की ट्राय करा। तुम्ही बघू शकता एकूण आता 20 मिनिट लागलेले त्याला भाजायला, तरीही अजून आपलं हे पीठ भाजलं गेलं नाहीये। याला पुढे अजून 10 ते 15 मिनिटं परत भाजून घ्यावं लागेल। शेवट तुम्हाला सांगेल की मी एकूण किती वेळ लागलाय बेसन भाजायला। मंद गॅसवर भाजतोय म्हणून थोडं स्पेशल ठेवूनच हे बेसन भाजायचं आहे। बेसन चांगलं भाजलं म्हणजे आपले लाडू एकदम चवदार होतील। त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची घाई करू नका। एकदाचं पीठ भाजलं म्हणजे मग लाडू बनण्याची पद्धत एकदम सोपी, तेव्हा झटपट आपले लाडू हे बनतील। फक्त या स्टेजला कोणत्याही प्रकारची घाई करू नका। पाहू शकता आता एकसारखं मी पीठ चाळत राहते। पीठ बघा हलकं होतंय, पण अजूनही ते भाजलं गेलं नाही। मोजून आता 30 मिनिटं झालेले आहेत। याला परत आपल्याला आता अजून याला 15 मिनिटं तरी भाजून घ्यावं लागेल। तुम्ही बघू शकता आता बघा आपलं मस्त तुपाने असे गोळे गोळे झालेले आहेत। तूप आता पीठ आणि तूप एकजीव झालेलं आहे। आता तूप सुटायला आजूबाजूला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपल्या आता फक्त याला 5 ते 10 मिनिटं लागणार आहेत आता तूप सोडायला। तुम्ही बघू शकता आता मस्त असं आता तूप सुटतंय आपल्या बेसनला आजूबाजूला। बेसन छान भाजलं गेलंय।
घरात मस्त असा सुगंध पसरलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपलं पीठ मस्त आता छान असं भाजलं गेलं आहे. खमंग असा साजूक तुपात त्या बेसनाचा असा छान असा घरात घमघमाट पसरलेला आहे. मस्त सुगंध येतोय. आता हे पीठ अजून हलकं होण्यासाठी आपण याच्यात एक अजून पदार्थ टाकणार आहोत. तर याच्यात मी आता पोहे खाण्याचे 3 ते 4 चमचे दूध टाकणार आहे. तर आता तुम्ही म्हणत असाल हे दूध का, पण हे दुधामुळे छान जाळी येते पिठाला. पीठ अजून हलकं होतं आणि लाडूही मऊ आणि रवाळ होतात. तर अजिबात खराब न होणारे आपण जे दूध टाकलंय, आपलं खाली पीठ पण गरम आहे, त्या दुधाची वाफ होऊन ते दूध निघून जातं आणि महिनाभर लाडू हे आरामशीर टिकतात, अजिबात खराब नाही होत. दूध घालून आपण मस्त आता परतून घेतलंय 3 ते 4 मिनिटं. तर तुम्ही बघू शकता इथं मला एकूण 45 मिनिटं लागलेली आहेत. 45 मिनिटांमध्ये हे पीठ आपलं छान असं भाजून झालेलं आहे. आता याला एका मोकळ्या अशा पसरट भांड्यात काढून घ्यायचं आहे. आणि याला आता गार होऊ द्यायचं आहे रूम टेम्परेचरला, नाहीतर मग तुम्ही याला फॅन खाली ठेवू शकता. पूर्ण गार झाल्याशिवाय साखर अजिबात टाकायची नाहीये. पूर्ण गार झाला का मग आपण याच्यात साखर कालवून घेणार आहोत. आपलं पूर्ण इथं पीठ थंडगार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. पूर्ण याला गार करूनच मग याच्यात साखर कालवायची आहे. थोडं मी इथं जायफळ किसून घालते, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर जरूर घाला. थोडी वेलची पावडर आहे, त्याच्यातच मी साखर दळून घेतलेली, ते आता ही संपूर्ण साखर घालायची आहे आणि व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करायचं आहे. सर्व गार झाल्यावर आपल्या हाताच्या उबने छान असं मिक्स होतं. तर तुम्ही बघू शकता मी तर व्यवस्थित अशी साखर मिक्स करून घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करा, नाहीतर कुठं साखर लागेल आणि कुठं लागणार नाही. हे बघा किती छान पेड्यासारखं आपलं मऊ असं मिश्रण दिसतंय. हॉटेलपेक्षाही भारी आपलं एकदम घरच्या साहित्यात दिवाळीचं फराळ एकदम शुद्ध आणि सात्विक तुपात बनवलेलं आहे आपण. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज ठेवू शकता. मस्त एकदम गोल गरगरीत आणि तेव्हाच वळले जात आहे. वळताना लाडू वाळताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. बघा किती मऊ दिसतोय आपला लाडू, गोल गरगरीत. अशाच पद्धतीने सर्व लाडू हे वळून घेणार आहे. बघा दोघा हाताने फक्त असं हलका असा दाब देऊन आणि थोडे बसलेही ना आपण डब्यात भरायच्या 10 मिनिटं आधी एकदा परत त्यांच्यावर हात फिरून आणि परत त्यांना असे हात फिरून घ्यायचे, गोल करून घ्यायचे.
आणि मस्त घासून पुसून कोरड्या अशा डब्यात भरायचे आहेत, म्हणजे जेणेकरून महिनाभर त्यांना काही न होता महिनाभर हे लाडू आरामाने टिकता। या दिवाळीत नक्की या पद्धतीने लाडू ट्राय करा। तर या पद्धतीने मी आता सर्व लाडू बनवून घेणार आहे। लाडू म्हटलं की अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतात आणि दिवाळी म्हटलं की बेसनाचे लाडू आलेत। हा बेसनाचा लाडू तुम्ही बघू शकता, गोल गरगरीत मात्र तेवढाच दाणेदार आहे आणि अगदी खाताना सुद्धा मऊसूद पेड्यासारखा आहे। अजिबात टाळूला चिकटून बसणार नाही आणि खाताना कच्चा सुद्धा लागणार नाही। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझी मेहनत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर